प्रिन्सेस कटचं डीप नेकची कटिंग दाखवते मी तुम्हाला. जर फ्रंट डीप ठेवायचा असेल किंवा बॅक पॅक असेल किंवा फ्रंट डीप अँड बॅक डीप, तेव्हा पण हा तुम्ही मेथड यूज करू शकता. मी अगोदर शोल्डर एक लाईन मारून घेतली. मग माझं शोल्डर आहे 15, तर मी त्याचे डिवायडेड हाफ केले, म्हणजे 7.5 टोटल. त्याच्यानंतर खाली 1 इंच घ्यायचं, कुठलंही साईज असू दे, 32, 42, 44, कुठलाही साईज असू, कुठलाही साईज असू दे, सेमच घ्यायचं. मग गळ्याच्या साईडने मी ऑनफोल्डच्या साईडने 2.5 इंचावरती मार्क करून घेतला आणि दोन्ही क्रॉस मार्किंग करून घेऊन जॉईंट करून घेतले. त्याच्यानंतर मी आर्महोलचं आपल्याला मेजरमेंट काढायचं आहे. आर्महोलचं मेजरमेंट कसं काढायचं? 34 चेस्ट डिवायडेड 6. चेस्ट आहे माझी 34 डिवायडेड 6 केल्यानंतर आलं 5 पॉईंट समथिंग. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डीप नेक असेल तेव्हा प्लस 0.5 करायचं. साईजनुसार हा फॉर्म्युला वेगळा आहे. मी तुम्हाला चार्ट लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल की आर्महोल प्रत्येक साईजनुसार कसं प्लस मायनस करायचं. मग जेव्हा चेस्ट लाईनवरती आपण मार्किंग करतो, आपल्याला कधी कधी टाईट होतं प्रिन्सेस लाईन, बरोबर, तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये लुझिंग ॲड करणं खूप मॅन्डेटरी आहे. 34 साईज कुठलीही असू द्या, 1.5 इंच डीप नेकमध्ये कंपल्सरी ॲड करायचं. मग 34 आहे तर मी 1.5 इंच ॲड केल्यावरती 35.5 झालं. मग त्याला डिवायडेड 4 करून मार्किंग करायचं. त्याच्यानंतर सीम अलाउन्स 1.5 इंच आहे त्याची वेगळी मार्किंग करायची. हा चार्ट तुम्ही बघून स्क्रीनशॉट घेऊ शकता की डीप नेकला मायनस कसं करायचे. शोल्डर चार्ट याच्यामध्ये पूर्ण शेप कुठला घ्यायचा, त्याच्यानंतर शोल्डरमध्ये मायनस किती करायचं ते लिहिलेलं आहे. माझं शोल्डर -2.25 होतं मायनस, कारण की माझं जे आहे शोल्डर 3 आहे त्याच्यावरती लिहून आहे बघा शोल्डरचं किती चार्ट ठेवलं आहे मी. 3चा आहे, 4चा आहे, प्रत्येकाचा चार्ट वेगळा आहे. मला कमेंट डाऊन करा, मी लवकरच तुम्हाला चार्टचं पण शेअर करेलच. आता आपण बघूया लेंथ वगैरे कशी घ्यायची. लेंथ फ्रंटला कधीच डायरेक्ट अगोदरच घेऊ नका, मग प्रिन्सेस लाईनला तुम्हाला प्रॉब्लेम आलाच असेल. शॉर्ट होऊन जाताना हात वर केल्यावरती चेस्ट दिसून येतं, त्याच्यामुळे लेंथ अगोदर मार्क नाही करायची. चला, तर शोल्डर मायनस कसं केलं मी? फुल शोल्डरमधून 2.25 मायनस केलं. त्याच्यानंतर जे हाफ आलं ते क्रॉस लाईनवरती मी मार्क करून घेतलं. बघा तुम्ही 6.25 वरती मी मार्क करून घेते. सेम ॲज चेस्ट लाईनवरती पण मार्क करून घ्यायचं जेव्हा डीप नेक असतो. फ्रंट पॅक असेल किंवा बॅक पॅक असेल तेव्हा त्याचा फॉर्म्युला वेगळा असतो. मग स्ट्रेट लाईन मार्क करून घ्यायची. त्याच्यानंतर सेम त्याचा सेंटर पॉईंट काढायचा मोजपट्टी ठेवून. सेंटर पॉईंट काढल्यानंतर जेव्हा डीप नेक असतो आतमधल्या साईडने 25 इंचवरती बघा 25 मायनस करते मी, म्हणजे आतमध्ये घेते. आपलं समोर आर्म्स कसं कर्व असतं त्याच्यामुळं हा आकार घेतला जातो. मग मी पूर्ण मार्क करून घेतल्यानंतर जे माझं 34 साईज असल्यामुळे मी 75 वरती मार्क करते आर्महोलचा क्रॉस मार्किंग. ते पण साईजनुसार असतं, जास्तीत जास्त 1 इंचापर्यंत असतं. जास्त प्लस साईज असेल तरच 1 इंचावरती 1 लाईन, असं जास्त फरक नसतो समोरच्या मार्किंग मेजरमेंटमध्ये आर्महोलच्या क्रॉस मार्किंगमध्ये. बघा मी कसं मार्किंग करून घेतलं आहे. मग आता मी शोल्डरचं सेंटर काढून घेते. त्याच्यानंतर इथे ह्या स्टेपला आपण लेंथ मार्क करायची. वरून किती मायनस होतं बघा. आता तुम्ही इथं नंतर असंच अर्धा इंच करत ना आपलं ब्लाऊज लहान होतो आणि मग हात वर केल्यानंतर चेस्ट वगैरे दिसते, मग ते बरोबर नाही दिसत. इथून सेंटर केल्यानंतर मी अगोदर नेकची मार्किंग करून घेतले. शोल्डर टू अपेक्स पॉईंटवर मार्क करून घेतलं. माझं 10 आहे तर 10.5 वरती हाफ इंच प्लस करून मार्क करून घेतलं. मग पूर्ण लेंथ माझी 15 आहे, 16 वरती मार्क करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक एक लाईन मी असे बरोबर स्ट्रेट लाईन मार्क करून घेतले, जेणेकरून मला इझी जाईल स्टेप बाय स्टेप समोर करायला. बघा तुम्ही मी कसं मार्क करून घेते. सेम तुम्ही फॉलो करा, थोडंसं अवघड वाटेल पण इझी जाईल. माझं शोल्डर 3 आहे तर मी 4 वरती मार्क करून घेते. हाफ इंच गळ्याकडे शिवायला जाईल आणि हाफ इंच शोल्डरकडे जाईल. बघा मी 4 वरती मार्क करून घेतलं आणि मग स्ट्रेट लाईन मार्क करून घेतली गळ्याला आणि चौकोन असं करून घेतलं. त्याच्यानंतर सेंटर पॉईंट काढते, कारण की मला त्याचा लीफ नेक हा शेप द्यायचा आहे. सेंटर पॉईंट नंतर मी कर्व स्केलचा जो आर्महोलसाठी आपण यूज करतो त्या स्केलचा यूज करून शेप देऊन घेतला. आणि तुम्ही पण असं शेप देऊ शकता. तुम्हाला हाताने येत असेल तर हाताने करा, पण परफेक्ट येतं म्हणून मी ते केलं. ॲपेक्स टू ॲपेक्स माझं 7 आहे, मी 3.5 वरती मार्क केलं. मग वेस्टला त्याच्या हाफ इंच मायनस करून मार्क करून घ्यायचं, 3 वरती केलं. मग 34 साईज असल्यामुळे मी 2.5 इंचा माझं डार्ट घेतं, वेस्ट डार्ट. ठीक आहे, सगळ्यांच्या साईजनुसार वेगळं वेगळं असतं. जर 36 प्लस असेल तर 3 वरती असेल. त्याच्यानंतर 40च्या प्लस असेल तर मग 3.5 वरती जाईल. तर मी एक व्हिडिओ बनवलेलंच आहे, तुम्ही माझ्या इन्स्टा पेजवरती जाऊन पण चेक करा की कितीला किती वेस्ट डार्ट घ्यायचं. माझं वेस्ट आहे 29 डिवायडेड 4 केलं. माझं बघा 7.25 समथिंग असं आलं. मग मी बघा अगोदरच प्लस केलात ना तर थोडंसं तुम्हाला हार्ड जाईल, म्हणून मी काय केलं डार्ट मायनस करून इकडं 3 आलं तर इकडं मी 7.25 कुठं येईल तसं मार्क करून घेतलं आणि 1.5 इंच समोर घेतलं. तुम्ही बघा हे जे माझं टोटलमधलं मायनस केल्यानंतर 7.25 आहे मार्किंग. डार्ट मायनस केल्यावर डार्टमध्ये तुम्ही इन्क्लूड पण करून मार्क करू शकता. जसं की 7.25 मध्ये 2.5 इंच प्लस करा आणि मग मार्किंग करा वेस्ट लाईनवरती. ते पण तसं पण इझी जाईल, जसं तुम्हाला इझी जाईल तसं. मग मी साईडला जे सीम अलाउन्स आहे त्याची मार्किंग करून घेतले
आता 2.5 इंचाचा माझा डार्ट आहे बरोबर. मग ते सेम डार्ट येण्यासाठी काय करावं लागेल मला, कधी इकडची लाईन मोठी असते, इकडची लाईन छोटी होते. आता बघा इकडची माझी 5 आहे, 5.5 आहे, तर मग इकडं माझी 6 आहे. मग हे ते अनइवन झालं ना, मग जेव्हा स्टिच करू तेव्हा प्रिन्सेस लाईन मोठी होऊन जाते. मग म्हणून आता बघा कसं करायचं, मी मायनस कसं करते. अगोदर सेंटर काढायचं वेस्टच्या ह्या साईडने, जे मी तुम्हाला पट्टी बरोबर ठेवली आहे तुम्ही तिथं बघा, त्याचं सेंटर पॉईंट काढायचं. सेंटरचा सेंटर असे 3 सेंटर पॉईंट काढायचे. मी जसं काढते तसं सेम ॲज तुम्ही अगोदर माझं फॉलो करा. तुम्ही माझे व्हिडिओ बघून बघून स्टेप बाय स्टेप फॉलो करून कटिंग करा. जसं की सेम ॲज मी जसं मार्किंग करते तसं करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला थोडं अवघड वाटेल सुरुवातीला, पण नंतर एकदम परफेक्ट ब्लाऊज बनेल. माझे तुम्ही इन्स्टा पेज मी डिझायनर पूजा नावाने पण चेक करू शकता. मी तिकडे किती वेगळ्या प्रकारचे मी बनवलेले आहेत. जे खालून सेंटर पॉईंट काढलेलं आहे त्याच्या बाहेरून साईडनं मी 1/2 इंच घेतलं, त्याच्या वरच्या साईडने मी 25 इंचवरती मार्क केलं बरोबर. त्याच्यानंतर मार्क करून घ्यायचं, थोडंसं नंतर आकार द्यायचा. जसं मी मार्क करून घेते स्केलने तुम्ही प्रॉपर मार्क करून घ्या. 1/2 इंच 25 इंच, त्याच्यानंतर वरी बरोबर मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मॅच करून घ्यायचं त्याला. बाहेर नका येऊन दे. एक लाईनवर तर थोडंसं सेंटरमधून बाहेर जाईल. मी जसं करते तुम्ही बघा, तुम्हाला कळेलच. मी आता जॉईंट करून घेतलं, त्याच्यानंतर मी त्याला शेप देईल. मी शेप कसं देऊन घेतलं बघा तुम्ही, हलकंसं एक लाईन मी आतमध्ये गेले, त्याच्यानंतर इकडे किती आहे मोजलं मी, ही लाईन माझी 5.5 आहे बरोबर. जसा आकार केला तसा आकार घेऊन 5.5 वरती मार्क करून घेतलं. माझं खाली हार्डली मला वाटतंय 1/2 इंचला बरोबर 1/2 इंच आलं आहे. जेवढं आलं त्याच्या डबल वर घ्यायचं खाली डिस्टन्स. 5.5 वरती मार्क करून घेतल्यावर मग 1 इंचावरती मी वर मार्क करून घेतलं आणि मार्क करून घेते. जशी स्केल जाते, जसं क्रॉस मार्किंग जाते तसं जाऊ द्या. शॉर्ट पडणार नाही बाजूने. तुम्हाला वाटेल शॉर्ट पडेल, पण शॉर्ट नाही होणार. आता बघा जेवढं आपल्याला 1/2 इंच आले तिथं आर्म्सच्या खाली आणि जिथे पोटाच्या तिथे आपल्याला गुड्या पडतात सेंटरमध्ये, हुक्स आपण जिथे लावतो तिथं पण सेम जेवढं 1/2 इंच आलेला असेल डिस्टन्स तर 75 आलं असेल तर 75, त्याच्यापेक्षा जास्त येत नाही. बघा मी जसं स्केलनी मार्क करून घेतले. आता आर्म्सच्या खाली पण 1/2 इंच, कारण की आपल्याला तिथं 1/2 इंच आलं होतं, तिथं पण 1/2 इंच घ्यायचं आणि तिथं पण सेम स्ट्रेट लाईन मार्क करून घ्यायची. बघा तुम्ही मी कसं मार्क करून घेतलं. आणि आता आपल्याला काढायचे आर्महोलला डार्ट. आर्महोल डार्ट कसे घ्यायचं, जेवढा 2.5 इंचाचा डार्ट माझा आहे तर त्याचे हाफ घ्यायचे 1.25. जर 3 इंचाचा डार्ट असेल तर 1.5 इंचाचा आर्महोल डार्ट. जेवढं आपल्याला लक्षात ठेवायची काहीच गरज नाही, जेवढा आपला वेस्ट डार्ट आहे त्याचे 1/2 इंच बरोबर त्याचे हाफ वरती घ्यायचं. चेस्ट लाईनवरती मी मोजपट्टी ठेवून 1.25 कुठं येते तिथं मार्क करून घेतलं. त्याच्या हाफ करायचं 1/2 इंचवरती एक लाईन येतं, मग त्याच्या वर मार्क करून घ्यायचं वरच्या बाजूने बरं का. बस्ट पॉईंटला आपण जिथं मार्क करून घेतलं होतं ती वरची लाईन जिथं आपण मार्क केलं ते जॉईंट करून घ्यायचे, जसं मी करते आहे सेम ॲज. तुम्हाला कळलं नसेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणार तरच तुम्हाला समजेल. तिथून आपल्याला 1/2 इंचाच्या खाली मार्क करून घ्यायचं आणि आपलं डार्ट किती जातं 1.25. 1/2 इंच का खाली घ्यायचं, कारण की आपण स्टिचिंगमध्ये जातं बरोबर, त्याच्यामुळे 1/2 इंच मार्क करून घ्यायचं. 1.25 कुठं येतं तिथं मार्क करून घ्यायचं, जसं ती लाईन जाते तशा पद्धतीने मोजून घ्यायचं आणि ती लाईन बस्ट पॉईंटला जॉईंट करून घ्यायची. जसं मी करते आहे सेम ॲज तसंच करून घ्यायचं. आता मी वर थोडंसं का जाऊन दिले, कारण की प्रिन्सेस लाईन छोटी मोठी व्हायला नाही पाहिजे. इकडची माझी किती आली सेम 6.25, इकडं पण तेवढ्याच 6.25. मग मी सेम ॲज मार्क करून घेतलं. आता बघा प्रिन्सेसचं शेप कसं द्यायचं. जिथं आर्महोल डार्टची माझी मार्किंग आली होती मी त्याला जॉईंट करून घेते. खाली मी स्ट्रेट लाईन घेतलं होतं तिथं बघा, आणि त्याच्यानंतर आर्महोलचा शेप द्यायचा. मी तर आर्महोल स्केलच यूज करते, मला ते परफेक्ट आणि बरोबर जातं. बघा मी शेप देऊन घेते आहे. प्रॉपर असं शेप दिल्यानंतर तुम्ही जॉईन करून बघा ही लाईन त्या लाईनला, म्हणजे प्रॉपर तुम्हाला शेप आर्महोल आला का नाही ते पण दिसेल. जर एखादी लाईन मागे पुढे झाली असेल तर तुम्ही त्याला मॅच करू शकता. आता बघा मी कसं करते, बरोबर प्रॉपर शेप देऊन घेते आहे, जेणेकरून थोडंफार क्रॉस वगैरे किंवा कॉर्नर वगैरे नाही यायला पाहिजे. बघा किती छान प्रॉपर आर्महोल बनला आहे. आता ह्याला मी प्रिन्सेसचं शेप देईल. आता नेक गळतो हा सगळ्यांचाच प्रश्न असतो. आता नेक गळायला नाही पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे, इथं क्रॉसला किती वरती मार्क आलं, 1/2 इंचावरती 75 आलं मला, तर मग सेम ॲज ऑनफोल्ड कडून 75 वरती मार्क करून घेऊन स्ट्रेट लाईन मारून घ्या. तुम्हाला जर हे 75 इंच वगैरे हे कसं घ्यायचं ते जर अवघड जात असेल तर डायरेक्ट जिथं आपलं क्रॉसवरती आपण आर्महोलचं लाईन मार्क केलेली तिथून सरळ रेष मारून घ्या. त्याच्यानंतर खाली 25 वरती मार्क करून घ्या आणि सरळ मायनस करून टाका. शॉर्ट होणार नाही, फक्त गळा गळणार नाही. तुम्ही याची मी तुम्हाला गॅरंटी देईल. नेक जो लूज पडतो आपल्याला समोर तो नेक लूज नाही होणार. आता बघा, आणि हलकंसं मी क्रॉस पण मार्किंग करून घेते, म्हणजे आर्म्सच्या बाजूने जे असं उचलल्यासारखं दिसतं ते दिसणार नाही. आता मी जिथं मार्क केलं ना बघा तुम्ही मार्किंग करून घेतलं ते सगळं कटिंगमध्ये जाणार आहे, पूर्ण हे कटिंगमध्ये जाईल.
आता मी कटिंग करून घेईल, कारण की मग जर मी कटिंग नाही केले तर वरती मला शेप नाही देता येणार. अगोदर मी डार्ट कटिंग करून घेते. प्रिन्सेस लाईन कटिंग करून घेते बघा. डार्ट कटिंग केल्यानंतरच तुम्हाला कटिंग केल्यानंतर मी बघा डार्ट कशी क्लोज करते. डार्ट क्लोज केल्यानंतर त्याचा सेंटर काढायचा. बघा प्रॉपर डार्ट क्लोज करून आयनिंग वगैरे करून घ्यायची. आता बघा एक लाईनचं थोडंसं हलकंसं फरक दिसत असेल तर त्याला मी बरोबर अगोदर प्रॉपर करून घ्यायचं मार्किंग, जर एक लाईनचं खालीवर दिसत असेल तर. डार्क क्लोज केल्यावरती सेंटर पॉईंट काढायचं. बघा सेंटर पॉईंट काढल्यानंतर अर्धा इंच बाहेरच्या बाजूने घ्यायचं सेंटरमध्ये, आणि आर्मच्या साईडला पण बाहेरच्या साईडनं अर्धा इंच, आणि सेंटर पॉईंटला आतमधल्या साईडने बाहेर अर्धा इंच घ्यायचं, आणि आर्महोल कर्व स्केलनी प्रॉपर त्याला शेप देऊन घ्यायचा. मी कशी स्केल ठेवून घेते तुम्ही बघा. त्याला बरोबर ती अर्धा इंच मी का घेतले ते पण तुम्हाला समजेल. आता बघा किती प्रॉपर शेप येतोय. फुगा नाही येत जसं तुम्हाला वरच्या बाजूने कधी कधी फुगा येतो. तर जेव्हा हे स्केल ठेवणार तर व्यवस्थित प्रॉपर शेप येईल आणि फुगा वगैरे नाही येणार. तर बघा खाली एक हलकंसं एक लाईन इतकं कटिंगमध्ये जाईल डार्टच्या तिथे, तर ते जाऊ द्या. त्याने काही लहान होणार नाही आहे. उलट आपलं जे टोक आहे प्रिन्सेसला कधी कधी असं उंच दिसतं ते नाही दिसणार. प्रॉपर शेप येईल. आता मी स्केलने पण शेप देऊन घेते आणि हलकंसं एक लाईन इतकंच कटिंगमध्ये जाईल, तर तेवढं कट होऊन जाऊ द्या.